हॅलो नमस्कार, मी रुणाली होममेकर रुणालीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, नवीन चॅनल चालू केला आहे। तर म्हटलं चला तुमच्याशी एक गोड रेसिपी शेअर करावी, म्हणून मी इथे तांदळाची खीर बनवायला घेतली। त्यासाठी इथे बासमती तुकडा तांदूळ घेतलेत आणि त्यामध्ये आपल्याला काजू ॲड करायचे आहेत। काजू ॲड केल्याने काय होतं, त्या खिरीला एक प्रकारचा छान दाटसरपणा येतो आणि टेस्ट पण भन्नाट लागते। तर याची मी इथे पेस्ट करून घेतली। बघा, आपल्याला पूर्ण बारीक पण करून घ्यायचं नाही आहे आणि जाडसर पण करायचं नाही आहे, ते एकदम असं मीडियममध्ये असं भरभरीत ठेवायचं आहे, जेणेकरून आपली खीर छान दाटसर होईल। ते जे तांदळाचे जे कण असतील ते आपल्याला आताला खीर खाताना खूप छान लागतं। आणि त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतले। अर्धा लिटर दूध पहिल्यांदा आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे आणि गरम करता करता आपल्याला त्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं। तूप ॲड करून ते आपण दूध गरम करून घ्यायचं। आपण सणासुदीला खास करून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आपण मोदक बनवतो, तांदळाची खीर बनवतो किंवा इतर काही असेल तर आपल्याला झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर घरच्या साहित्यामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरीही थोडक्यात पटकन बनवू शकतो ही रेसिपी। तर म्हटलं पहिला व्लॉग आहे म्हणून एक गोड पदार्थ तुमच्याशी शेअर करावा, म्हणून आज तांदळाची खीर बनवते। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की शेअर करा, शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेअर पण करा। आता मी याच्यामध्ये या दुधाला उकळी आली, तर त्याच्यामध्ये ती जी पेस्ट बनवली होती ती थोडी दूध हलवत थोडी घातली, जेणेकरून त्या पेस्टच्या गुठळ्या नाही बनणार दुधामध्ये। आणि हे पूर्ण असं हलवत राहायचं आहे आपल्याला, कारण त्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर हे दूध ओतू जाण्याची शक्यता असते। कारण माझं एकदा दोनदा तसंच झालेलं आहे। लक्ष दुसरीकडे गेल्यानंतर पूर्ण खीर माझ्या किचनवर ओतू गेलेली आहे। त्यामुळं ही खीर करताना एकदम सावधगिरीने गॅसजवळ थांबूनच खीर हलवतच पूर्ण शिजू द्यायची आहे खीर आपल्यालाही, आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे। आणि जसं ती खीर अशी ते जे तांदूळ शिजत जातील ना, तशी ही खीर छान दाटसर बनते अगदी, आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसते खीर। तर तुम्ही बघा, आणि काजूमुळे काय होतं, या खिरीची टेस्ट इतकी भन्नाट लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून पण सांगा की तुम्ही केलेली ही खीर कशी झाली ते। काजूमुळे खिरीला एक प्रकारची वेगळीच चव येते। त्यामुळं आता बघा, दुधाला उकळी आली आणि दाटसर पण दिसायला लागली खीर, जेणेकरून आपले तांदळाची जी पेस्ट आहे ती शिजत आलेली आहे। त्यामध्ये आता मी त्याच्यामध्ये वेलची पावडर मिक्स केली। वेलची पावडर एकदम बारीक होती, त्यामुळं ती मिक्स होत नव्हती त्याच्यामध्ये, त्याच्या गुठळ्या झाल्या होत्या। तर अशा हलवत छान ती मिक्स करून घेतली त्यामध्ये। आणि पूर्ण खीर शिजल्यानंतर, आता तांदळाची खीर असो शेवयाची खीर असो, तर ज्या शेवया असतील किंवा तांदूळ असतील, हे पूर्ण दुधामध्ये शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची असते। तर आता ही खीर पूर्ण शिजल्यानंतरच मी यामध्ये साखर ॲड करणार आहे, आणि साखर ॲड केल्यानंतर एक थोडा वेळ बारीक आचेवर गॅस लावून ही खीर छान शिजू द्यायची आहे। अशा प्रकारे ही खीर छान तयार होते। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा। आणि माझं चॅनल नवीन आहे, हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण माझं याआधी पहिलं यूट्यूब चॅनल होतं, पण काही कारणाने ते चॅनल माझं बंद झालं, आणि म्हणून आता त्या चॅनलला जसं तुमचं भरभरून प्रेम मिळालं होतं, तुमचे आशीर्वाद मिळाले होते, तसंच माझं हेही चॅनल तुमच्या प्रेमामुळे एकदम ग्रोथ होऊ देत। आणि आता इथे बघा तुम्ही, खीर जशी उकळी येते तशी खीर अशी किती छान दाटसर बनली आहे खीर। आता यामध्ये मी साखर ॲड करणार आहे। तर यामध्ये साखर ॲड करून एक थोडीशी 5 मिनटं उकळू द्यायचं। साखर विरघळल्यानंतर आपली खीर तयार होते। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये काजू, बदाम, पिस्ता त्याचे बारीक चॉप करून तुम्ही ॲड करू शकता, केसर। त्यामुळे काय होतं की कलर पण एक छान येतो आणि टेस्टला पण छान लागतं। तर मी यामध्ये काही ॲड केलेलं नाही, कारण आमच्या मुलांना ते काजू, बदाम, पिस्ता दातामध्ये आलं तर मग ते खात नाहीत, त्यामुळं मी याच्यामध्ये ॲड केलेलं नाही, साधीच केली आहे खीर। तर तुम्ही करताना तुम्ही नक्की ॲड करा काजू, बदाम, पिस्ताचे चॉप्स याच्यामध्ये। आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे। तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।